हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे 29 तारीख आणि आज आहे 7वा दिवस नवरात्रीचा. आणि आज आम्ही फायनली सगळे ड्रेपरी वगैरे घालून जाणार आहे. तर मी निगडीमध्ये एक ड्रेपरीवाली बघितली आहे, तर मग मी आता तिच्याकडे तर मला जायचं आहे. मी नाश्ता पाणी काहीच केलेलं नाहीये. आवरलं फास्ट उठून सकाळी सकाळी 9 वाजता. आणि आता हा पाऊस यायला लागलाय. मला कळलं ना, पुणे वाहूनच न्यायचं ठरवलंय का पावसाने. आता एवढा खतरनाक पाऊस पडायला लागला आता की मी कशी जाऊ. आता मला ड्रेपरी घ्यायची आहे, त्याच्यानंतर मग मला परत पुण्यात जायचंय, मग केक करायचा आहे. कसं करू सगळं यार. मग मी पाऊस पडतो. तेच ना बाई, आता निघालो तर जाऊ रिक्षा करून जायची. तू भरणार आहे रिक्षाचे पैसे, मी नाही भरणार आहे. ड्रेपरीचे पैसे मी भरले, तू नाही भरलेले. मम्मी एवढी मोठी नाही झालेली की मी ड्रेपरीचे पैसे भरावं. कधीतरी तुम्ही हात वर करा माझ्यासाठी पण. गाईज प्लीज एक कमेंट. अगं अशी तर दाखवती की तशी का आम्ही तुमच्यासाठी काही खर्चच करत नाही. कधी केलं लास्ट ते सांग. निकाल मेरे भाई, मैं फंस गया हूँ यहाँ. थांब, तुला आता एवढ्या 15 दिवसातलाच तुला नंतर खर्च 15 दिवस नंतरचा नाही, आधीच असं. आधीचा. आता हा एवढा खर्च तर आई वडिलांनी लक्षात ठेवला होता खाली उपयोगच. असं काही नाही, आई वडील आमचे काय आहेत माहिती आहे आम्हाला, सगळं लक्षात ठेवतात. ते का तू उबर कर, नाही तर मी पावसात जायला तयार आहे. नको, चल उबरच करून दो. चला. तुम्ही बघू शकता पावसाशी झुंजत गुंजत आम्ही आलोय निगडीमध्ये. पण माझ्या आईने काय माझ्या उबरसाठी पैसे दिलेले नाहीये. खोटं बोलू नकोस. मी तुला ओव्हर कर म्हणून खोटं बोलायचं नाही. तर तुम्हाला आता कळलं असं की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. माझ्या मम्मीला इथे पण खूप काय म्हणायचंय. काय म्हणत होती? काही म्हणायचं नाहीये. मी म्हणजे की तू एक व्यवस्थित घेतलीस. आता तुम्ही सांग, हे एवढं नाचायला थोडी ना चालली, थोडं मग फोटो कशाला चालली? तरी पण नाही, एवढं पण नटून नाही जायचंय ना. अरे मग तू मग हे रेंट करतेसच का? तर मग आहे तेच घरातलं घालायचं होतंस ना. थोडं छोटं छोटं घालायचं. नाही, छोटं छोटं नाही घालायचं. जे आहे ते मस्त मस्त मोठं मोठं येतं ते चांगलीच. हॅशटॅग माने बोलणं तो करणं पडेल. खतरनाक कन्फ्युजन आहे ज्वेलरीमध्ये. काय म्हणू? हो ना, काय घ्यावं? खूप छान आहे आणि ज्वेलरी. माझा खूप जास्त मूड खराब झालाय का, कारण की मला जो घागरा हवा होता तो लास्ट मोमेंटला एका पोरीने चिखलात खराब केला आणि तो लॉन्ड्रीला गेलाय. त्या बाईला तरी माझा घागरा का द्यायचा होता आदल्या दिवशीच रेंटला. त्याच्यामुळे मी आता दुसरा घागरा आणलाय. बट द गुड थिंग इज, तो घागरा मला खूप जास्त आवडला होता म्हणून मी कॉम्प्रोमाइज नाही केलं. 700 रुपये रेंट होतं, ते देऊन टाकलेलं. पण आता हा 400 रुपये रेंटवालाच घागरा घेतलाय मी. त्याच्यामुळे सकाळी सकाळी 300चा नफा झाल्यामुळे मी खुश आहे. आय एम अ हॅपी अँड अ सॅड ॲट अ सेम टाइम. पटकन मध्ये आउटफिट चेंज केलाय का, कारण की मला पुण्याला जायचंय. आणि आज मम्मीने बनवली मस्त मिसळ, पण पावासोबत नाहीये, चपातीसोबत आहे. कारण की व्हिडिओमध्ये बघितलंच असतं, मला डॉक्टरने पाव खायला नाही सांगितले, म्हणून मी घरात पाव खात नाहीये, बाहेर खाते. आता झालाय जरा प्रॉब्लेम का, कारण की जो मी घागरा आणलाय त्याचा ब्लाऊज झालाय मला फार मोठा ओव्हरसाईज. तर मग तो म्हणजे फार ओव्हरसाईज झाला आहे मला तो घागऱ्याचा ब्लाऊज. तर मग मला त्याला टिप बीप मारून आणायची. आणि मला पुण्यात थोडं केकचे हॅम्पर्स वगैरे, आता दिवाळी आली, दिवाळीसाठी बॉक्स वगैरे पण बघायचे. तर मग ते बॉक्स वगैरे बघायला जायचं. आज खतरनाक घाई झाली. त्याच्यात त्या बाईनी इतका टाइम खाल्ला आमचा की लाईक मी 45 मिनिट्स माझा घागरा. ती आधी मला बोलली की मी लॉन्ड्रीला दिलाय घागरा, आणि त्याच्यानंतर मला बोलते की अरे कस्टमर घेऊन गेलतं त्याच्यामुळे आता ओलाय, मी देऊ नाही शकत. म्हणजे त्या बाईंनी मला प्रॉपर येडं बनवलं की भाई जा आता तू. मग मी दुसरा घागरा घेऊन आले, त्याचा ब्लाऊजचा जर फिटिंगचा इश्यू झालाय. आज तगडी मेहनत आहे. आणि आता मी चालली आहे पुण्यामध्ये शॉपिंग करायला. लोकांना असं वाटतं की बिझनेस करणं खूप सोपं आहे, तर हे बघा, असं गर्दी वगैरे मध्ये ऊन पाऊस वारा काही न बघता दुकानं फिरत फिरत आपले एक एक वस्तू शोधावी लागते. मला सगळे लोक बोलतात की नंदिनी मस्त यार, तू किती भारी फिरत असतीस, घरीच असतीस. तर ही रियालिटी आहे. तर तुम्ही पण बघा आणि मला चिडवणं बंद करा. तसं कॅशियर सोबत असल्यावर काही विषय नाही. उपवास नसलं तरी साबुदाणा वडा पाहिजे.
खतरनाक दमलीये मी, खतरनाक. एवढे पुण्यात धूळ, ऊन, पाऊस, वारा सगळं एक साथ, केसांची तर वाट लागली होती. आणि अशी केस घेऊन तर मी जाऊ नव्हते शकत. त्याच्यामुळे मी आल्या आल्या सगळ्यात आधी आंघोळ केली. आता वाजले 6:30. 7 वाजेपर्यंत मला रेडी होऊन जायचंय. सगळ्यात आधी आपण ही केस सुकू आणि मस्त स्ले मेकअप करू. का कारण की मला माहिती आज माझे केस परत खराब होणारच आहेत धूळ आणि घामाने. बट मी तेवढं कॉम्प्रोमाइज करेन, पण मी जाताना एकदम सुंदरी हूर परी दिसली पाहिजे. त्याच्यामुळे पटकन मध्ये सगळं मेकअप वगैरे करून बेस मेकअप इज रेडी. व्हेरी मिनिमम, कारण की मला तेवढंच येतं. आणि आता जरा केस स्ट्रेटनिंग करूयात. फिट चेक. मस्त एकदम सुंदर असा घागरा मी घातलेला आहे आणि मेकअप पण डन आहे. आता मी फक्त ज्वेलरी वगैरे घालते, थोडं गंध गुंद लावते. लास्ट मोमेंट माझ्या येणार आणि सगळं चेंज करणार. लिहून घ्या. आता माझी ही जी ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये हा मांग टिका पण आहे, जो माझ्या मम्मीनेच मला फोर्सफुली घ्यायला लावलाय. तर मला कळत नाही मी काय असं केसांचं करू की ज्याने तो मांग टिका छान दिसेल. मम्मी टू द रेस्क्यू. का कारण की माझा हात दुखायला लागलाय ते करून. मला माहिती माझ्याशिवाय काढच नाही. दिस इज द फायनल लुक ऑफ माय हेअर. राहणार तर असं काहीच नाहीये, बट करून जायला हरकत नाहीये. आणि त्याच्यावर आता मस्त इयरिंग वगैरे घातल्यानंतर अजून छान दिसेल. मग मला बाद झाले नागिनची. ओय शपथ मम्मी, हे काय केलंय मम्मी? नागिन पार्ट 2 झालाय मम्मी. पण मम्मी हे काय भावली लटकली जाते विंचू. हे काय? मम्मीला लहानपणी चित्रकलेची खूप आवड होती. भाऊंनी काय करून नाही दिलं, त्याच्यामुळे पोरीच्या हातपाय रंगवती. बस, भाऊ म्हणजे तिचे पप्पा. बस बस बस. आता हे काय? तू इथं का केले काय? इथं ओम काढणार होती मी. सोया था नस नस में अब ये जग गया, चित्रकले का खूळ जग गया, ओ लहू में लग गया. दिस इज सो प्रिटी. लास्टली आय एम डन. एवढ्या घाईघाईमध्ये निघाले की मी विसरले की मी लिपस्टिकच नाही लावलेली यार. आता मी इथं पटकन मध्ये मम्मीला लिपस्टिक मागवली आणि आता लिपस्टिक लावते. नाव फायनल वाला डन. एकदम मस्त शवारमा ब्रोटा खायला आलोय आम्ही आफ्टर लॉंग गरबा नाईट. बघू शकता 12:45 झालं रात्रीचा. मी घरी आली आहे, जस्ट कपडे चेंज केले, मेकअप काढायचा अजून मला. पण त्याच्या आधी रोजी रोटी का काम करणं पडतं आहे. केक लावलाय ज्याला उद्या मला सकाळी लवकर उठून फ्रॉस्टिंग वगैरे करायची. सकाळी मला लवकर पिकअप आहे त्याचा. आई शपथ, व्हेरी हेक्टिक डे टुडे. खूप जास्त धावपळ आणि खूप 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 स्ट्रेसफुल डे होता आजचा. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड कीप शोईंग युअर लव. बाय. लव लव.